रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ते आपल्याला दोन गोष्टी असतात, एक सिक्युरिटी असतात आणि दुसरे काही एलिगेशन असतात. तर आपण गेले 1 वर्षापासून प्रत्येक ठिकाणी CCTV लावण्याच्या प्रयत्नात होतो. त्याच्यापैकी एक मोठा आणि महत्त्वाचा तलोजा होता. तर आज 451 CCTV कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. एकदम उत्कृष्ट दर्जाचा CCTV कॅमेरा आहेत. मी पाहिला असेल, क्वालिटी HD आहेत. आणि त्याच्यामुळे काय असणार आहे की सिक्युरिटीला ते त्याच्या एक ॲडिशनल ते फीचर येणार आहेत. कोणाला काय करताना तर सगळ्याला कळेल. आणि त्याच्यामध्ये AI इनेबल्ड आहे. काय घटना घडली की आणि समजा आपला माणूस ते मॉनिटर करत नसेल तरीसुद्धा आपण जे काही फीड केलं त्याप्रमाणे आपल्याला नंतर क्लिपिंग देता येईल. आणि याच्यामुळे एलिगेशनचे बाब पण कमी होणार आहेत. आधी आपले लोकांवर प्रिझनर्स कंप्लेंट करायचे, आपले लोक प्रिझनर्सवर कंप्लेंट करायचे. आता तुमचे स्टेटमेंट, माझे स्टेटमेंटचे ऐवजी CCTVमध्ये सगळे गोष्टी कवर होतील. आणि सिक्युरिटी आणि हे एलिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आणि ट्रान्सपरन्सी आपण जे म्हणतो ना, सर्व गोष्टी एक ट्रान्सपरन्सीचा भाग असतात. तर त्याच्यामुळे ते हे आता सोयी पाडणार आहे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन. कोणती कंप्लेंट ते चौकशी करता आहेत. त्याच्यामध्ये सध्या काही तथ्य दिसून येत नाही, पण काही तथ्य आला तर पाहू. DIG. देखिए, इसके 2 CCTV लगाने के 2 एक उद्देश्य हैं. एक तो कंप्लेंट्स जो होती है एक दूसरे के खिलाफ, वो बिल्कुल ख़त्म हो जाएंगी. और दूसरा हमारे सिक्योरिटी का. और ये सब मिला जुला के ये ट्रांसपेरेंसी का भाग है. इससे निश्चित तौर पे कम मैन पावर पे हम ज़्यादा कंट्रोल कर सकते हैं. हमारे लोगों पर कंट्रोल रहेगा, बिजनेस पर कंट्रोल रहेगा. कोई भी गलत कहेगा या कुछ कहीं से भी कोई कंप्लेंट आती, जैसे इन्होंने कहा, तो हर चीज़ CCTV पे कैद होगी. तो हमारे लिए इंक्वायरी करना बहुत ही ईजी हो जाएगा. प्रिजनर्स को भी मालूम होगा कि उनकी हरकतें CCTV पे कैद हो रही हैं, तो वो भी कुछ गलत करने से पहले 2 बार सोचेंगे. इसका बैकअप डाटा हमारे पास रहेगा, 3 महीने तक रहेगा. और उसके बाद देखेंगे. नहीं, अभी आज ओपनिंग हुआ, धीरे धीरे सबको कल्पना दे दी जाएगी. सर, आपको नहीं लगता CCTV लगाने में इतनी देर होगी? नहीं, देखिए, अभी मैं तो 1 ही साल पहले आया हूँ, तो मैं क्या बताऊँ. ठीक है.